नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रतीक पाटील। आज आपण कोळविरे तालुका पुरंदर जिल्हा पुणे आज या ठिकाणी नामदारी सीड्स कंपनीचा NS 8601 ही व्हरायटी, ज्याला आपण स्वीट बाईट म्हणून पण ओळखतो, ती व्हरायटी पाहण्यासाठी आलेलो आहोत। तर तत्पूर्वी आपण तुम्हाला स्वीटकॉर्न बद्दल थोडी माहिती द्यायची आहे। स्वीटकॉर्न याचं वैज्ञानिक दृष्ट्या बघायला गेलं तर याचं बॉटनिकल नेम आहे जिहामेज सॅकॅरेटा, जे की आपली फील्ड क्रॉप मधली जी मका असते, मेज असते, त्याचं बॉटनिकल नेम हे फक्त जिहामेज असतं। आणि ह्याचं हार्वेस्टिंग जर म्हणायला गेलं तर तुम्ही हार्वेस्टिंग आपण करतो ती ज्यावेळेस या मक्याचा भुट्टा हा मिल्की स्टेजला 75 ते 80 दिवसामध्ये हार्वेस्टिंग केलं जातं। जे साधारण फील्ड क्रॉपची जे धान्यासाठी मका वापरतात त्याचा भुट्टा हा कडक असतो आणि तो 80-90 दिवसानंतर हार्वेस्ट केला जातो। मित्रांनो, साधारण मका जी असते, जी आपण धान्य म्हणून लागवड करतो, तर ती स्टार्चयुक्त असते आणि त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण नसतं। मात्र स्वीटकॉर्न जर बघायला गेला तुम्ही तर स्वीटकॉर्न मध्ये साखरेचं प्रमाण जास्त असल्यामुळं गोडसर लागते चवीला। त्याचप्रमाणे ह्याचा यूज लहान मुलांच्या खाद्यामध्ये, अन्नामध्ये केला जातो। त्याचप्रमाणे मॉल्स असतील, फूड बाजार, रिलायन्स रिटेल या ठिकाणी विक्रीसाठी याचा यूज केला जातो। त्याचप्रमाणे प्रोसेसिंग युनिट्स असतील, फूड प्रोसेसिंग युनिट्स जसं की कॅनिंग, पॅकेजिंगसाठी याचा यूज केला जातो। शेतकरी बंधूंनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एका ताटाला 2-2 एक समान आकाराची भुट्टे आहेत। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव आणि गाव सांगा। रमेश घाटे, कोळविरे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे। दादा, कोणतं स्वीटकॉर्न लावलं? हे नामदारीची स्वीट बाईट। स्वीट बाईट लावली का? हा। साधारण किती क्षेत्र आहे तुमचं? माझं 3 एकर आहे। बरं, आता जे आपण ज्या प्लॉट मध्ये उभा आहोत तो 1 एकरचा प्लॉट आहे ना? हा। तर 1 एकराला तुम्हाला 2 किलो बियाणं? 2 किलो बियाणं आज बहुतेक आता तोडायला आलंय। तोडाय आले, 2 दिवसांनी तोडणारच आहे। 2 दिवसांनी व्यापारी बघून गेलेत? हा, व्यापारी बघून गेलेले। काय दर दिला तुम्हाला? 12 रुपये। 12 रुपये किलो? हा। बर, म्हणजे तुम्ही कंपनीलाच देताय का प्रोसेसिंग युनिटला? कंपनीलाच। दादा, बी टाकताना सरीतलं अंतर किती फुटाचं होतं? सरीतलं अंतर 1 फुटाचे आणि 2 बियांमधलं अंतर 1 फुटाचे। म्हणजे साधारण शेतकरी 9 इंच किंवा 1 फूट 9 इंच किंवा 1 फुटावर लागण आहे। मित्रांनो, तुम्ही बघू शकता आणि 1 फुटावरती लागण आहे। त्याचप्रमाणे सरीमधील अंतर सुद्धा 1 फूट आहे आणि पाटपाणी आहे। इथं पाटपाण्याने पाणी देतात ते। कशी वाटली व्हरायटी तुम्हाला? शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? व्हरायटी आणि मी दरवर्षी लावणार आहे। ह्याचा भुट्टा जो आहे, जो कॉप म्हणतो आपण, तो किती सेंटीमीटरचा आहे? 18 ते 20 सेंटीमीटर। 18 ते 20 सेंटीमीटर आहे। दाणे वगैरे सगळे एकसारखे आहेत, एकसारखे एक समान आहेत, लाईन येत आहेत आणि सरळ आहेत। सरळ आहेत, बरोबर। दादांच्या म्हणण्यानुसार दाणे एक समान सरळ रेषेत असल्याने आणि टपोरी एकसारखे असल्याने प्रोसेसिंग युनिटसाठी ते शेलिंग करताना अडचण येत नाही आणि त्यामुळे जास्त मागणी आहे। दादा, तुम्हाला तुमचा अनुभव काय, की काय मक्याबद्दल वाटलं स्वतःला? मक्यात उत्पन्न चांगली आहे। उत्पन्न चांगलं। दादा, फवारणी वगैरे कसं सांगाल फवारणीबद्दल? फवारणी जेजुरीवरून औषध आणतो आम्ही। बर, आणि खोडकीड होती का याच्यामध्ये? खोडकीड असते थोडीफार, म्हणजे फवारणी जास्त करायला लागल्या नाही लागलेल्या। बर, म्हणजे फवारणीचाही खर्च वाचलेला आहे। तुम्ही बघू शकता की हे जे स्वीटकॉर्न आहे याचा 2 प्रकारे उपयोग केला जातो। जनावरांसाठी खाद्यपदार्थाचा चाराही जनावरांना घातला जातो, त्याचप्रमाणे उत्पन्नासाठी जे स्वीटकॉर्नसाठी मक्का कणीस म्हणून पण याचा कॉपचा पण उपयोग होतो खाण्यासाठी। तुम्ही पाहू शकता की ह्या कणसाचं जे आहे ते याची लांबी 18 ते 20 सेंटीमीटर आहे आणि दाणे एकसारखे टपोरे रंगाचे, पिवळसर क्रीमी कलरचे असल्याने शेलिंगसाठी खूप चांगल्या प्रमाणात सोपं पडतं। दादा, कणीस बघून कसं वाटतं तुम्हाला? कणीस सगळे 1 नंबर भरल्या जातात। शेंड्यापासून बुडख्यापर्यंत पूर्ण दाणे भरल्या जातात। पूर्ण भरलेले आहेत ना? हा। आणि त्यात कवळं बी राहत नाही, काय कवळं नाहीये, पूर्ण मॅच्युअर आहे। दादा, हे कणीस तुम्ही कच्चं खाऊन बघितलंय का? लय वेळा कच्चं खाऊन पाहिले, गोड लागतं। गोड आहे, हा। म्हणजे साखरेचं प्रमाण आहे। TSS शेतकरी बंधूंनो याचा 14 ते 15% आहे। दादानी सांगितलं की ते जेव्हा पाणी धरायला येतात दाऱ्यावरती तर त्यावेळेस ते सारखं खात असतात।
बरोबर ना दादा? हो, शिजून बी खातो, भाजून बी खातो आणि रानात कच्चं बी खातो. गोड आहे ना? गोड आहे. ओके, धन्यवाद दादा. स्वीटकॉर्न दरवर्षी लावता दादा तुम्ही? दरवर्षी लावतो आणि इथून पुढे बी लावणार आहे. नामदारीची बाकीच्या शेतकऱ्यांना बी लावायला लावणार आहे आता. नामदारची स्वीट बाईट. नामदारीची स्वीट बाईट. धन्यवाद दादा, तुमचा अभिप्राय जाणून छान वाटलं. तर सर्व शेतकऱ्यांना मी हे सांगू इच्छितो की आपल्या कोळी एरियातील शेतकरी श्री रमेश घाटे यांनी नामदारची स्वीट बाईट 8601 लावली होती. तर तुम्हीही लावा आणि भरघोस उत्पन्न मिळवा. धन्यवाद.